सॉरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कशासाठी आले होते? मी दारू सोडण्यासाठी आलेलो होतो 4 वर्षापूर्वी. मी कंटिन्यू दारू प्यायचो, 24 तास दारूतही राहायचो आणि ड्रायव्हिंग करायचो मी. तर मला इकडे घेऊन गेले तिकडे घेऊन गेले, त्याच्याने मा काही सुटली बी नाही आणि गण प्रयत्न केले घरच्यांनी. पण एका दिवशी फॅमिलीतली म्हणजे बाईनीच सांगितलं की बाबा अशा ठिकाणी जायचं आहे. तर मग जाऊ बा, पण माझी पण इच्छा होती की जायचं आहे बा मला, म्हणून मी इथे आलो. जसं आलो तसं मला ते काही म्हणजे व्यसन हा विषयच राहिला नाही आणि सर्व गोष्टींमध्ये मी आवाजाने बाबांच्या याच्या कृपेने आणि बाबांच्या आशीर्वादाने मला चांगलं झालं. म्हणून मी दारू बंद झाली, पूर्ण दारू बंद झाली, काही विषयच नाही. मला गाव कोणतं? गाव मुल्लेर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. मुल्लेरची आहेत आम्ही. आता चांगले आहे ना? चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. मी खेट्या पण पूर्ण झाल्या आणि मी महिन्यात 15 दिवसाला बाबांना भेटायला येतो. हा, तर दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर स्वामीजीला सांगा, स्वामी संत अनेकरूपी महाराजांना सांगा, ते सोल्व करतील. काही समस्या असो तुम्ही त्यांना सांगायचं, कानावर टाकायचं. तसं आपल्या बाबांवर फार विश्वास आहे आणि विश्वास पूर्ण आपण इथेच येतो. मी 15 दिवसात महिन्यात माझी चक्करी राहते. आमची फॅमिलीचं आमची पूर्ण फॅमिली पण आहे इथे, हे काही वांधा नाही. शेतीचा हो हा, शेतीचा पण सांगू शकते. तिथं शेतीला पण देतात, शाळा शिक्षणासाठी पण ते धागा देतात. तिथं सांगायचं सगळं समस्या दूर होते. सांगितले समस्या आपल्या दूर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या बरोबर 4 लोक बी येतात आणि आलेले बी आहे बाहेर गावाच्या. आमच्या गावातले भरपूर माणसं आता पण आलेली त्याच्यासाठी. त्यांना अनुभव म्हणजे मला अनुभव आल्यामुळे ते म्हणजे माझा अनुभव पाहिल्यामुळे कोणाला गॅरंटी नव्हती की मी दारू सोडला असं आणि येईल बुवा, आणि मला अंदाज कोणालाच नव्हता. मी लहानपणापासून म्हणजे त्याच्यातच होतो. आता त्यांना अनुभव यायला लागले माझ्यामुळे. 4 लोक बरोबर बी येतात आणि सोबत पण येतात. आता पेणार का नाही? नाही पेणार. आता विषय कधी प्यायचं नाही आणि देवाचा पाय सोडायचं नाही. पाय तर नाही सोडणार हो. आता आयुष्यभर पाय सोडणार नाही, येतं नक्कीच आहे. पुन्हा गुरु करायचंय, पण मी गुरु का करत नाही? आपण खातो त्याच्यामुळे गुरु करत नाही. नाही तर घरचे सर्व म्हणतात की गुरु करावं. देवाने एवढं चांगलं केलं तर गुरु करूनच घ्यायचं. गुरुचं पाय सोडायचं नाही. बाकीच्यांनी केलेलं आहे घरच्यांनी, पण आपण कसं बाहेर गावी जातो, ट्रॅक्टरवर जातो, मार्केट जाणं येणं. चालेल, धन्यवाद. ओम नमः शिवाय.